मी सचिन फडतरे, मंद्रुप MIDC बचाव संघर्ष समिती अध्यक्ष। परवाच दक्षिण सोलापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी माननीय आमदार साहेब सुभाष बापू देशमुख यांनी मुंबई येथील उद्योग मंत्री माननीय उदय सामंत साहेबांची भेट घेऊन मंद्रुप MIDC जी रद्द झालेली आहे ही MIDC परत नव्याने करण्याचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी मांडलेला आहे। तर मी एक शेतकरी या नात्यानं बोलतो, कारण कसं आहे माहिती आहे का, मंद्रुपमध्ये मागील वेळेला हायटेक MIDC करण्याचा निर्धार बापूंचा होता। तो चांगला निर्णय होता। मंद्रुपमधील काही शेतकऱ्यांनी त्यांना विरोध दर्शवला, पण निम्म्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांची सहमती होती। आता मी अध्यक्ष संघर्ष समितीचा अध्यक्ष असल्या कारणाने माझ्याकडं कमीत कमी 350 एकर जमिनीचा माझ्याकडं पाठपुरावा केलेला प्रस्ताव आहे की जेणेकरून तो 350 एकर मी बापूंकडे देईन आणि मंद्रुपला MIDC होईल असं मी बापूलाही बोललो होतं। आणि संबंधित भाजपचे कार्यकर्ते गौरीशंकर मेंढगुदले असतील, मळशीद मुगळे असतील यांनाही मी सांगितलेलं होतं। आणि मागील लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याच्या अगोदर मंद्रुपमध्ये जवळजवळ 24 ते 25 भाग झाले MIDC संदर्भात पंचक्षरी स्वामींनी दिलेले, त्यातही मी बातमी दिलेली होती। त्या अनुषंगाने मला असं वाटायला लागलेलं आहे की लोकसभा निवडणूक येताच 24 भाग लागतात पेपरला। मग ते कशासाठी लागतात नेमकं, की मतदानात फरक पाडण्यासाठी का खरंच तुम्हाला MIDC करायचे? आता परत विधानसभा समोर आल्यानंतर तुम्ही प्रयत्न करायला चालू केले। त्यावेळेला जे शेतकरी तयार नव्हते त्यांचे सोडून देऊन बाकीच्यांचं तरी तुम्ही घेतलं असतं, तरी पण MIDC तुमच्या अधिकारात शक्य झालं असतं, पण ते तुम्ही केलेलं नाही। फक्त मला एक प्रश्न आहे की तुम्ही मतदानासाठी करायला लागलात का खरोखरच तुमच्या मनात जी भावना आहे की दक्षिण सोलापूर तालुक्यातील युवक हा बेरोजगार न राहता त्याच्या हाताला रोजगार लागला पाहिजे, हा माझा पहिला सवाल आहे। तर मी बापूला एवढं सांगू इच्छितो की बापू तुम्ही मंद्रुपमधील शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका। तुम्हाला खरोखरच तुमच्या मनात जर MIDC करायची असेल तर मी तुमच्याकडे 350 एकर जमीन उपलब्ध करून देतो, शेतकऱ्यांना घेऊन येतो। पण लवकरात लवकर तुम्ही शेतीवरती बोजा न चढवता तुम्ही लवकरात लवकर खरेदी करा, शेती तुमच्या सरकारच्या नावावरती शेती करून घ्या आणि तुम्हाला पुढचं प्रोसिजर चालू करायला आम्ही परमिशन देतो। फक्त एवढं सांगणं आहे की शेतकऱ्यांच्या शेतीला योग्य भाव भेटला पाहिजे, त्या ठिकाणी असलेली झाडी, त्यांचं राहतं घर, विहीर, बोर, पाईपलाईन याचा सगळ्यांचा व्हॅल्युएशन करून त्याचेही पैसे भेटले पाहिजे। तर तुम्हाला मंद्रुपमधील सर्व शेतकरी शेती द्यायला तयार आहेत। आणि तुमचं जर स्वप्न असेल, तुमची खरीच जर इच्छा असेल तर ती इच्छा मंद्रुपचे शेतकरी पूर्णही करून दाखवतील। पण शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही चाला एवढी मी तुम्हाला विनंती करतो।